तुम्हाला व्हिडिओ बघून बघून आणि रील बनवून बनवून कंटाळा आला असेल, चला मग तुम्हाला झटपट 5 मिनिटांमध्ये तयार होणारी भाजी शिकवते. चला बघूया शेंगदाण्याची आमटी. आपल्याला लागणार आहे शेंगदाणे, लसूण, 7-8 पाकळ्या मी लसणाच्या बघा भाजून घेते. एक टमॅटो, शेंगदाणे असे खमंग भाजू द्यायचे. जास्त जाळायचे नाही, जास्त खरपूसही होऊ द्यायचे नाही. फक्त त्याला थोडे लाल लाल लालसर डाग आले पाहिजे असे. हे बघा अशा प्रकारे टाकून घेतले मी. आता वाटून घेऊ. असे बारीक वाटून घ्यायचे, जास्त पीठपटी नाही करायचे. मला तर असेच आवडते बघा. तुम्हाला अगर पाणी टाकून वाटायचं असलं तर तुम्ही पाणी टाकूनही वाटू शकता, पण अशी छान लागते आमटी खायला. कढई गॅसवर ठेवली आहे, ती गरम करून घेते. सांगायचं मी विसरून गेले, आपल्याला लागणार एक मोठ्या आकाराचा कांदा. जास्त मोठाही नाही, जास्त छोटाही नाही, मध्यम मीडियम आकाराचा आहे. हातात चरा चिरून घ्यायचा. बारीक चिरून झालेला आहे. कांदा छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. नंतरच तेल टाकायचं. त्याच्यामधलं पूर्ण पाणी जे मॉइश्चरायझर राहतं ना कांद्याला, ते आटून जायला पाहिजे. मस्त असा भाजून घ्यायचा छान. आता लालसर झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकू. बघा आता तेलामध्ये कांदा चांगला तळू द्यायचा. तेव्हा आपण भाजला, आता तळू द्यायचा. ह्याच्यात मध्ये टाकूया जिरं. जिरं चांगलं फुलू द्यायचं, ते तडतड वाजेपर्यंत. त्याच्यामध्ये टमॅटो सोडायचा, तो पण चांगला मऊ होईपर्यंत त्याच्यामध्ये तळू द्यायचा. घाटी मसाला टाकूया, मिरची पावडर आपल्या टेस्ट अकॉर्डिंग, हळदी, थोडी धनिया पावडर, आणि आपला एव्हरेस्टचा मटन मसाला, चिकन म्हणता येईल, मटन म्हणता येईल, पण एव्हरेस्टचा मसाला माझं मिक्स करून घ्यायचं. ते मिक्स काय आपण तयार केलेला कूट त्याच्यामध्ये टाकून द्यायचा. असं काही वाट्या भरवत बसायच्या नाही, काही नाही, सगळे आपल्यालाच घासावं लागतं. डायरेक्ट उचलायचं, डायरेक्ट टाकून द्यायचं. असं मिक्स करून घ्यायचं. आपल्या टेस्ट अकॉर्डिंग मीठ टाकायचं आणि कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर हमेशा धुवूनच टाकायची बरं का. आपल्या शोसाठी अशी हिरवीगार दिसली उचलून टाकायची नाही. पहिली धुवून घ्यायची, नंतर चिरून टाकायची. आता ही उकळू द्यायची, चांगली उकळू द्यायची भाजी. अशी मस्त उकळू द्यायची भाजी, तिचा खमंग वास सुटला पाहिजे. तरी अजून 5-10 मिनटं उकळू द्या तिला. आमटी झालेली आहे. ही खायला इतकी छान, इतकी भन्नाट लागते ना. तुम्ही भातासोबत, बाजरीच्या भाकरीसोबत या आपल्या साध्या पोळ्यासोबत खाऊ शकता. थँक्यू. आवडला तर सबस्क्राईब करा. भूक लागली, चालले मी जेवायला. या तुम्ही पण जेवायला.